आपल्या देशात 100 वर्षापूर्वी 2 कुत्र्यांचं लग्न इतक्या थाटामाटात लावलं गेलं की त्या लग्नाला 700 गेस्ट आले होते आणि एकूण 2 कोटी रुपये खर्च आला होता. चला या भन्नाट लग्नाबद्दल सांगतो. 1922 साली जुनागड राज्याचे नवाब होते मोहम्मद महाबत खान तिसरे. त्यांना कुत्र्यांचे प्रचंड वेड होते, इतके की त्यांनी 800 कुत्री पाळली होती. प्रत्येक कुत्र्याला एक स्वतंत्र एसी खोली, एक अटेंडंट आणि एक टेलिफोन दिला गेला होता. पण सगळ्या कुत्र्यांमध्ये नवाबाची एक सर्वात आवडती कुत्री होती, रोशनारा नावाची. तिला ते मुलगी मानत, त्यामुळे तिचं धूमधडाक्यात लग्न लावायचं त्यांनी ठरवलं. आणि नवरदेव कोण होता तर त्यांच्याच प्राईम मिनिस्टरचा कुत्रा बॉबी. 3 दिवसांचा शाही विवाह ठरला आणि संपूर्ण देशात इन्व्हिटेशन्स पाठवली गेली. अगदी ब्रिटिश व्हाईसरॉयला सुद्धा आमंत्रण गेले. लग्नाच्या दिवशी जुनागडमध्ये सगळ्यांना सुट्टी देण्यात आली. रोशनाराला सिल्कचे कपडे घातले गेले आणि दागदागिन्यांनी नटवले गेले. मग तिला चांदीच्या पालखीतून दरबारात आणले गेले. बॉबीची बारात सुद्धा जुनागड रेल्वे स्टेशन पासून सुरू झाली आणि बॉबीला चक्क हत्तीवर बसवले गेले. वराडात तर 250 कुत्री सहभागी झाली आणि मिरवणुकीसाठी खास मिलिटरी बँड वाजवला गेला. जावई म्हणून बॉबीच्या 4ही पायात सोन्याचे ब्रेसलेट घातले गेले. संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात आली. जागतिक पातळीवर हा चर्चेचा विषय ठरला होता. होतं की नाही हे लग्न खरंच भन्नाट? व्हिडिओ आवडला असेल तर लगेच फॉलो करा.